गुड इव्हनिंग. महिलांमध्ये ब्रेस्टमध्ये गाठ का होते याबद्दल आपण बोलणार आहोत. तर पहिलं म्हणजे हार्मोनल बदल. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन याच्यामध्ये वारंवार बदल होत असतात. त्यामुळे ब्रेस्ट टिश्यू कठीण होतात, जाडसर होतात आणि लहानशी गाठ तयार होऊ शकते. सेकंड, फायब्रोएडिनोमा. फायब्रोएडिनोमा हा 15 ते 35 वयोगटामध्ये होतो महिलांमध्ये. फायब्रोएडिनोमाची जी गाठ असती ती वेदनारहित लहान असती. ही शक्यतो नॉन कॅन्सरस असते. या गाठीचा काहीही धोका नसतो बऱ्याच वेळा. थर्ड म्हणजे मॅस्टायटिस किंवा इन्फेक्शन. मॅस्टायटिस हे स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये होते, त्याचबरोबर अविवाहित महिलांमध्येही होऊ शकते. यामध्ये ब्रेस्ट टिश्यू लालसर होतात, दुखावा असतो, त्या ठिकाणी ताप वगैरे येतो. त्यानंतर सिस्ट हे महिलांमधील हार्मोनल बदलामुळे होतात. सिस्ट कधी लहान असतात किंवा कधी मोठे होतात, जसे जसे हार्मोन्स बदलतील तसे होतात. त्यानंतर फिफ्थ म्हणजे क्वचितच ब्रेस्टच्या ज्या गाठी असतात त्या नॉन कॅन्सरस असू शकतात, पण कॅन्सरची जी गाठ असते ती वेदनारहित, कठीण, न हलणारी, एका ठिकाणी असते ती, आणि त्याच्यावरची जी त्वचा असते ती त्वचा रिट्रॅक्ट झालेली असते, ओढल्यासारखी असते, आणि निप्पलमधून डिस्चार्ज असतो, ते रक्त किंवा पाणी असं असू शकतं. त्यानंतर आता इन्व्हेस्टिगेशन्स कधी करायच्या, तर एका साईडला गाठ बरेच दिवसापासून असेल, तर ताप येत असल्यास, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गाठ आहे त्या ठिकाणी लालसरपणा, सूज वाटत असल्यास आपल्याला तपासण्या कराव्या लागतात. बहुतेक वेळा ज्या ब्रेस्टमध्ये ज्या गाठी असतात त्या 80 ते 90% ह्या नॉन कॅन्सरसच असतात. परंतु समजा जर आपल्याला जास्त प्रमाणात त्याचा त्रास वाटत असेल, शक्यतो त्या हार्मोनल, बऱ्याच स्त्रियांमध्ये ह्या ज्या गाठी असतात ब्रेस्टच्या त्या हार्मोनल बदलामुळेही होतात. त्यामुळे घाबरून न जाता योग्य तपासणी करून त्याच्यावर आपण उपाय घेऊ शकतो. थँक्यू.